कॉमेडियन कुणाल कामरा याच्या संदर्भातली बातमी आहे, कारण की कामरा याला खार पोलीस तिसरं समन्स बजावण्याची शक्यता आहे. कामराला आज चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी बजावलं. पोलिसांच्या दुसऱ्या समन्स नंतरही कुणाल कामरानं कुणालाही संपर्क केलेला नाहीये. त्यामुळे आता कामरा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत साशंकता आहे. चौकशीसाठी तो हजर राहिला नाही तर पोलीस तिसरं समन्स त्याला बजावू शकतात. कुणाल कामराला एकनाथ शिंदेंवरील गाण्यातून टीका करणं भोवली आहे. कामराच्या घराबाहेरच्या परिस्थितीची माहिती आमचे प्रतिनिधी सचिन गाड देत आहे. बघूया. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंग करणारा कॉमेडियन कुणाल कामरा आज खार पोलिसांसमोर हजर राहतो की नाही याची साशंकता अजूनही कायम आहे. कारण अद्यापही कुणाल कामराकडून पोलिसांशी कोणताही संपर्क करण्यात आला नाही आहे. सध्या आपण कुणाल कामरा याच्या माहीम येथील निवासस्थानाबाहेर आहोत. माहीम येथील याच कटारिया कॉलनीमध्ये कुणाल कामरा याचं घर आहे. मात्र इथे सध्या त्याचे वृद्ध आईवडील राहतात आणि खार पोलिसांनी जे समन्स कुणाल कामरा याला पाठवले होते ते त्याच्या वडिलांनी स्वीकारल्याची माहिती आहे. कुणाल कामरा हा सध्या तामिळनाडूत आहे. नेमका कुणाल कामरा मुंबईत आलाय की नाही याची देखील माहिती देण्यात आलेली नाही आहे. जे सुरक्षा रक्षक आहेत सोसायटीचे त्यांना देखील कोणतीही माहिती न देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. इथे सध्या कुणाल कामरा याचं वास्तव्य नाही. कुणाल कामरा हा याआधीच तामिळनाडू येथे राहायला गेलेला आहे आणि इथे केवळ त्याचे वृद्ध आईवडील राहतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई.